नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्याच्यासाठी जे काय आहे तर त्यांच्यासाठी आता त्यांनी लाभार्थ्यासाठी जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांच्यासाठी सोयीसुविधा एकदम सुलभ रीतीनं व्हाव्यात या उद्देशानं त्यांची एक ॲप काढलेलं आहे आणि त्या ॲपचं नाव आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ। हे ॲप आता तुमच्या मोबाईलवरती सुरू करण्यात आलेलं आहे। गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकता आणि लाभार्थ्याने संपूर्ण योजनेची माहिती या ॲपवरती तुम्हाला आता मोबाईलवर थेट पाहता येणार आहे। तरी जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हानसुद्धा जे काही या मंडळाचे संचालक असतील विजयसिंह देशमुख साहेब यांनी सुद्धा केलेलं आहे। तसेच याच्यासाठी एक पोर्टलसुद्धा आहे जे काही आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं www.udyam.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही त्याची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन राबवण्यात आलेली आहे। तसेच जर पाहिलं तर या योजनेच्या प्रक्रियेसंदर्भातील लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करण्यास लागत होता किंवा त्यांना सायबर कॅफेवरती जाऊन लाभ घ्यावा लागत होता आणि त्याच अनुषंगानं अनेक प्रकरणांमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात एजंटमार्फत फसवणुकीच्या घटनासुद्धा घडलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं लाभार्थ्याचा वेळ वाचावा, खर्च वाचावा आणि अनावश्यक जे काही त्रास सहन होत होता तो सुद्धा कमी व्हावा या उद्देशानं यावर उपाय म्हणून 3 सप्टेंबर 2025 रोजी नागरी सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी करार करण्यात आलेला होता आणि त्यांना या सेवा देण्याच्या संदर्भातील एक ₹85 दर निश्चित करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगानं या सेवा दिल्या जात होत्या। परंतु याच्यामध्ये लाभार्थ्यांना अधिक त्याच्यामध्ये स्वयंपूर्ण असावं किंवा सुरक्षित असावं किंवा सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळामार्फत आता सेपरेट डायरेक्टली वापरकर्ता अनुकूल असणारं असं मोबाईल ॲप विकसित करण्यात आलेलं आहे आणि या ॲपचं नाव जर पाहिलं तर अण्णासाहेब पाटील महामंडळ ॲप असं नावानं गुगल प्ले स्टोअरवरती तुम्हाला हे सर्च करायचं आहे। लाभार्थ्यांनी त्यावरती इन्स्टॉल केल्याच्या नंतर यावरती तुमचं नवीन वापरकर्त्यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाका, नाव टाका, ईमेल ID नोंदवून OTPद्वारे आपली नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि पूर्वी जे काही नोंदणीकृत लाभार्थी असतील त्यांनी आपला लॉगिन ID आणि पासवर्ड जो काय असेल तो टाकून पुढची प्रक्रिया तुम्हाला त्यावरती पाहता येणार आहे असं सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। या ॲपमध्ये तुम्हाला 3 सेक्शन दिलेले आहेत। त्याच्यामध्ये एक पहिला आहे, त्याच्यामध्ये LOI, त्यानंतर सँक्शन आहे आणि त्यानंतर क्लेम असे 3 एकूण टप्पे तुम्हाला देण्यात आलेले आहेत। या ॲपवर तुम्ही कागदपत्रे अपलोड करता येतील किंवा तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला तपासता येणार आहे किंवा अद्ययावत कोणती माहिती मिळवणं असेल किंवा पुढील कार्यवाही नेमकं काय करायची आहे या सर्व सुविधा या ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तरी यामुळे प्रक्रिया एकदम अतिशय जलद होणार आहे, सुलभ होणार आहे आणि अत्यंत पारदर्शक झाली असून लाभार्थ्यांचा वेळ आणि खर्च हे दोन्हीसुद्धा वाचणार आहेत। त्यामध्ये जर पाहिलं तर सद्यस्थितीला जर पाहिलं तर क्लेम जे काय असणार आहे त्या क्लेम करणाऱ्यांसाठी किंवा नव्याने मंजूर होणारे जे काही लाभार्थी असतील त्यांच्यासाठी जिओ टॅग केलेली छायाचित्र अपलोड करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि या छायाचित्रांच्या पडताळणी जे काही जिल्ह्याचे समन्वयक मार्फत असतील त्यांच्यामार्फत केली जाणार आहे। त्यामुळे व्यवसाय प्रत्यक्ष सुरू आहे का नाही हे सुद्धा याची खात्री आणि पारदर्शकता वाढेल। याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा फायदा होणार आहे। यामध्ये जिओ टॅगिंग व जिओ फेन्सिंग प्रणालीचा वापर करण्यात येणार असून याच्यामध्ये गुगल नकाशाच्या सहाय्यानं व्यवसाय पाहणीचं नियोजनसुद्धा केलं जाणार आहे। तसेच ही माहिती महामंडळाच्या जी काही प्रणाली असेल त्या प्रणालीवर सुद्धा देऊन पुढील टप्प्यांमध्ये ही मोबाईल ॲपमध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे असे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीचं हे संगणक प्रणालीवरील जे काही सर्व सुविधांनी युक्त असं ॲप काढलेलं आहे। ॲपमध्ये संपूर्ण सुविधा देण्यात आल्यामुळं मोठ्या प्रमाणात ॲप हे डाउनलोड करून घ्यावं आणि याचा वापर करावा आणि या डिजिटल युगामध्ये वापरत असताना याचा लाभ घ्यावा असं आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीची ही माहिती आहे। नक्की ॲप तुम्ही हे इन्स्टॉल करून याच्या संदर्भातील तुमचे जे काही माहिती असेल तर तुम्ही यावरती पाहू शकता। काही प्रश्न असतील तर नक्की आपल्याला कमेंट करा, त्याचं सोल्युशन सांगण्याचा सुद्धा प्रयत्न तुम्हाला केला जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।